नमस्कार मंडळी, चला तर अंड्याचा आगळा वेगळा आणि एकदम हॅकिक पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच युनिक आणि हॅकिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतात. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण अशा पद्धतीने कुठली रेसिपी बनवतोय ना, ते फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा ही नवीन प्रकारची रेसिपी अनुभवता येईल. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवली. आता कढईमध्ये तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतली. त्यानंतर हिरवी मिरची थोडीशी परतली की फ्रेश असा कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता चांगला परतला गेला की यामध्ये 2 मोठ्या साईजचे पातळ आणि बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे. आता कांदे सुद्धा आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे. तर कांदा ना चांगला परतवून घ्यायचा, म्हणजे त्यामधला पूर्णपणे कच्चापणा निघून जातो. त्यामुळे कांदा आपल्याला सतत हलवतच तेलामध्ये कांदा परतवून घ्यायचा आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा, म्हणजे मला तुमचे आभारही मानता येतील. तसंच मला माझी रेसिपी कुठपर्यंत किंवा कुठल्या शहरात कुठल्या गावापर्यंत पोहोचते हे सुद्धा समजेल. त्यामुळे कमेंटमध्ये हे सर्व कळवायला विसरू नका. तर चला गप्पा मारुस्तवर आपला कांदा छान परतला गेलेला आहे. लगेचच त्यामध्ये अर्धा टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. तर टॅमॅटोचं प्रमाण इथे आपल्याला कमीच ठेवायचं आहे. तर आता हा टॅमॅटोसुद्धा यामध्ये परतवून घेऊया. इथे ना टॅमॅटोमध्ये आंबटपणा असतो, त्यामुळे ना टॅमॅटोचं प्रमाण कमी ठेवलं. टॅमॅटोसुद्धा परतल्या गेला की एक चमचा घरगुती मसाला घातला, मसाल्यातल्या डब्यातल्या चमच्याने, आणि अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हे सर्व यामध्ये मिक्स करायचं. आता इथे ना हा पदार्थ बनवताना कुठलाही गरम मसाला यामध्ये वापरायचा नाही. तुमचा जो घरगुती मसाला असतो तोच इथे वापरायचा. तसंच लाल तिखट वापरायचं. यामध्ये ना कुठलाही गरम मसाला तुमच्या ह्या भाजीला टेस्ट देणार नाही, त्यामुळे ना गरम मसाला पूर्णपणे स्किप करायचा आहे. आता हे मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स झाले आणि छान असं आपल्या ह्या कांदा टॅमॅटोला तेल सुटलं ना की लगेचच आपल्याला यामध्ये अंडे घालून घ्यायचे आहे. तर इथे ना व्यवस्थित असा कांदा टॅमॅटो सगळं कसं व्यवस्थित परतले गेलेलं आहे, मसाला सुद्धा एकजीव झाला की आता इथे ना जे आपण 5 अंडे घेतले होते ते फोडून घेतले. ते अंडे यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचे आहे. तर इथे ना अंडे टाकून घेतले आणि आता आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे. तर अंड्यामध्ये ना खूप प्रमाणात पाणी असतं. आता हे ना पटकन आटलं जातं. जसे त्याला उष्णता भेटते ना तसं तसं हे पटापट आटलं जातं. तर ना आपल्याला हे सुद्धा अंड्याची भुर्जी बनवतोय खरं तर आज आपण. तर तुम्ही ना या पद्धतीने ही भुर्जी नक्की बनवून पहा. तुम्हाला वेळ असेल ना तर एक अर्धा ते 1 तासासाठी भिजवून घेतलेली चणा डाळ थोडीशी यामध्ये वापरून पहा. त्यामुळे सुद्धा तुमची अंडा भुर्जी जी आहे ना ते आणखीनच छान तयार होते. इथे माझ्याकडे वेळ नव्हता आणि डाळ भिजवायला ना वेळ लागतो, त्यामुळे ना डाळ मी इथे स्किप केलेली आहे. पण तुम्ही मात्र आवर्जून यामध्ये चणा डाळ घालून पहा. तर किंवा नेक्स्ट टाइम तुम्हाला चणा डाळ घालून भुर्जी कशी बनवतात हे हवे असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर ना इथे थोड्या वेळ परतवून घेतलं. त्यानंतर ना कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून यामध्ये घालून घेतली. जरा जास्त प्रमाणात इथे कोथिंबीर आपण घालून घेतलेली आहे. आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा परतवायला सुरुवात करूया. तर आता अंडा भुर्जी बनवत असताना सतत हलवत अंडा भुर्जी बनवली ना की एकदम छान तयार होते. तर घरातल्यांना अशा पद्धतीने मी नेहमीच बनवून देते आणि त्यांना प्रचंड ही अंडा भुर्जी आवडते. त्यामुळे ना तुमच्या घरात सुद्धा सगळ्यांना ही अंडा भुर्जी आवडणार, मी खात्रीने सांगते. या पद्धतीने तुम्ही एकदा अंडा भुर्जी नक्की बनवून पहा. तर अंडा भुर्जी ना आपण अशा पद्धतीने सतत हलवत यामधलं पाणी जे आहे ना ते पूर्णपणे म्हणजे सोक करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी अंडा भुर्जी आपली इथे तयारच होत आलेली आहे. आता ना उलथणीने तिला थोडंसं कुस्करवून घ्यायचं. कुस्करवून घेतल्यामुळे मोठ्या मोठ्या झालेल्या गाठी ना मोकळ्या मोकळ्या होतात आणि मग आपली अंडा भुर्जी अजिबात कच्चे राहण्याचे चान्स राहत नाही. ती ना एकदम एकसारखी परतल्या जाते. त्यामुळे ना इथे उलथण्याने पूर्ण अंडा भुर्जी जी आहे ना ती मस्त अशी कुस्करवून घेतलेली आहे. तर ती ना उलथण्यानेच कुस्करवून
अशी मोकळी करून घ्यायची. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मस्त अशी झटपट अंडा भुर्जी आपली तयार झालेली आहे. तर ही अंडा भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. हो, तसंच तुम्ही कुठल्या शहरातून व्हिडिओ पाहत होता किंवा गावातून हे सुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि कसं झालं कमेंट करून सांगा. धन्यवाद.